जंतर मंतरवरती मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्थांकडनं खरं तर या ठिकाणी जे आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे। मी सध्या जो स्टॉल लागलेला आहे खाण्याचा आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती अनेक वेगवेगळ्या लोकांनी जे आहे ते या ठिकाणी जेवण पाठवलेलं आहे। बघू शकतो स्विगी असेल, झोमॅटो असेल, यासह वेगवेगळ्या माध्यमातून अनेक स्वयंसेवी संस्थांच्या लोकांनी इथं जे साहित्य आहे जेवणाचं ते पाठवलेलं आहे आणि यामध्ये मराठी पोरं देखील मोठ्या प्रमाणावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। माझ्यासोबत राहुल आहे, राहुल नागपूरचा आहे आणि तो या सगळ्या नियोजनाच्या कोऑर्डिनेशनमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। राहुल, मला तुम्ही सांगा, तुम्ही कधीपासून इथं आहात आणि हे सगळी जेवणाची व्यवस्था कधीपासून सुरू केली आहे, सगळं सविस्तर सांगा। आम्ही इथे तर तसं 19 तारखेपासून आहो, परंतु ज्या प्रमाणामध्ये आता आपण पाहू शकतो की देशातून जे मुलं आपल्या प्रोटेस्टमध्ये येऊ शकलेले नाही त्या मुलांनी कुठेतरी एक स्वतःच्या प्रोटेस्टमध्ये सहभाग दर्शवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये स्विगी, झोमॅटोच्या माध्यमातून पार्सल पाठवणं चालू केलेलं आहे। ज्यामुळे इथे जे प्रोटेस्टर आहे त्यांना व्यवस्थित फूड मिळालं पाहिजे आणि पाणी, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे। तुमचा तो प्रयत्न आहे सगळ्यांना जेवण आणि पाणी स्वच्छ मिळालेलं पाहिजे अशा पद्धतीने। पण आता सध्या किती साहित्य आलेलं आहे जेवणाचं? कारण सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही व्हिडिओज बघतोय की खूप जेवण येत आहे। आता जी परिस्थिती आहे किती वेळाचं पुरेल असं नाही सर? आता तर सध्या आपण पाहू शकता आमच्याकडे खूप मोठा स्टॉक जमा झालेला आहे आणि इतकं फूड आलेलं आहे की ते वेस्ट पण होऊ शकते। म्हणून आमची सगळ्यांना विनंती आहे की ज्या प्रमाणामध्ये मेडिकलचे जे पण काही साहित्य आहे ते पाठवत आहेत ते आपण पाठवलं पाहिजे, कारण की रोज इथे पोलीस च्या लाठीचार्ज होत। आता तुम्ही म्हणता हे स्विगी झोमॅटोवरून आलेलं साहित्य तर सध्या जास्त आहे, लोकांना काही विनंती केली की तुम्ही लगेच पाठवू नका अशा पद्धतीचे काही सोशल मीडियात? हो, आता सध्या नाही पाठवलं पाहिजे, रात्री किंवा मग उद्या पाठवलं पाहिजे सकाळी, कारण की आता खूप जास्त झालेलं आहे आणि प्रोटेस्टर भरपूर पार्सलसुद्धा येऊन राहिले आणि प्रोटेस्टरांनी सर्वांनी जेवण केलेलं आहे। राहुल, मला फक्त मेडिकल किटबद्दल आता तुम्ही बोलत होता, मेडिकल किट्स काही स्वयंसेवी संस्थांकडून पाठवल्या गेलेल्या आहेत का? त्यामध्ये साधारणतः कुठले मेडिकलचे जे इक्विपमेंट्स आहेत किंवा काय मेडिकलच्या गोष्टी पाठवल्या? त्यामध्ये स्पेशली आता ज्या किटमध्ये येऊन राहिलेल्या त्या सॅनिटरी पॅड्स येऊन राहिलेल्या मुलींसाठी, आणि हे खूप चांगली गोष्ट आहे की बा प्रत्येक वेगवेगळे लोक वेगवेगळा विचार करून पाठवत आहेत। ज्यामध्ये सर्वांना परवा आणि काल ज्या प्रमाणात लाठीचार्ज झाला तर भरपूर मुलांच्या पायावर, हातावर चोट म्हणजे मोठ्या मोठ्या दुखापत आलेल्या होत्या। त्यामुळे ज्या मेडिकल किट आलेल्या आहे त्यामुळे त्या पोरांना थोडंसं कुठंतरी आता आपण ट्रीटमेंट करू शकलो आहोत। मला एक शेवटचा प्रश्न सांगा राहुल, तुम्ही किती दिवसापासून इथं आहात आणि पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? मी इथे मागच्या 4 दिवसापासून आहे आणि अशाच पद्धतीने आमचे सर्व मित्र जे आहे स्वयंसेवक हे लागलेले आहेत। नागपूर, नाशिक, औरंगाबाद, संभाजीनगर, मुंबई, वेगवेगळ्या जागेवरनं महाराष्ट्रातून पण आलेल्या, संपूर्ण देशातून आलेल्या आहे आणि ज्या लोकांना जशी मदत करता येईल ते सर्व मुलांसाठी तशी मदत करत आहेत। आपण जर बघितलं हे राहुल होते, नागपूरवरून आहेत, आपण बघू शकतो राकेश सर कॅमेरा पर्सन ही सगळी दृश्य आपल्याला दाखवत आहेत। मोठ्या प्रमाणावरती जेवण या ठिकाणी स्वयंसेवी संस्था असतील, देशभरातील खरं तर नागरिकांनी पाठवलेलं आहे। स्विगी असेल, झोमॅटो असेल, या सगळ्याच्या माध्यमातून हे जेवण पाठवलेलं आहे। आज दिवसभर पुरेल एवढा जेवणाचा साठा आलेला आहे। आपण पाठीमागं दाखवलं तर आपण बघू शकतोय खूप मोठ्या प्रमाणात जेवण असेल, पाण्याच्या बाटल्या असतील, बिस्किट्स असतील, चहा असेल, या सगळ्या गोष्टी खरं तर या स्वयंसेवी संस्था म्हणजे हे जेवण यात आपण बघू शकतो इडली पाठवलेली आहे, सांबार पाठवले, ज्याला जे देणं शक्य होईल त्या सगळ्या गोष्टी खरं तर इथपर्यंत दिलेल्या आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण सांगायला गेलं तर मेडिकल किट्स खूप मोठ्या प्रमाणावरती इथपर्यंत पाठवत आहेत, कारण ज्या पद्धतीनं अनेक मुली देखील या आंदोलनामध्ये आहेत, सॅनिटरी नॅपकिन्स असतील, इतरही काही गोष्टी या सगळ्या स्वयंसेवी संस्थांकडून पाठवल्या जात आहेत। अशाही पद्धतीची विनंती केली जाते की आज दिवसभर पुरेल एवढं अन्न आलेलं आहे, त्यामुळं आत्ता अन्न न पाठवता सायंकाळच्या वेळी किंवा उद्या पुन्हा अन्न पाठवता आलं तर पाठवा, कारण हे अन्न पुन्हा खराब होऊ शकतं। त्यामुळे आता भरपूर पुरेल एवढं अन्न आलेलं आहे अशा पद्धतीची माहिती राहुल यांनी TV9 मराठीशी बोलताना दिलेली आहे। आणि जो इथं व्यक्ती येईल आंदोलन करण्यासाठी, जे विद्यार्थी असतील, प्रोटेस्टर्स असतील, त्या प्रत्येकाला जेवण पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या स्वयंसेवकांची असल्याचं आता सध्या आपल्याला जंतर मंतरवरती बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, जंतर मंतर, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।